हे बघा, ह्याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत छान परतू द्यायचं. हा उपमा खूप छान लागतो मक्याचा. परतू द्यायचं चांगलं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी करणार आहे मक्याच्या दाण्याचा उपमा. मका आणलेली होती, काही उकडले, काही भाजून खाल्ले. हे बघा, म्हटलं खराब व्हायच्या आधी त्याचं आपण काहीतरी करावं. हे अजून चांगले आहेत, नाही तर मग ते खराब होऊन जातात, सुकून जातात अगदी. आहेत चांगले, ह्याचे दाणे काढून घेते. तसं मक्याचे आपण भरपूर प्रकार करू शकतो. मका पौष्टिक पण असते. हो, छान दाणे काढून घेते आधी. दाणे काढून घेते बघा. मक्याचे दाणे काढायची तुम्हाला अजून एक सोपी पद्धत दाखवते मी. हे बघ, सरळ सुरीने दाणे असे काढून घ्यायचे. सगळे दाणे छान निघतात अशा हाताने सोलून काढत बसण्यापेक्षा. मस्त दाणे निघतात. काढून घेते मी सगळे दाणे. अशा हाताने एक 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 काढत बसण्यापेक्षा असे पटकन निघतात. मधला गाभा तसाच राहतो, फक्त दाणे दाणे अलगद काढून घ्यायचे. अख्खेचे अख्खे दाणे निघतात चांगले. काढून घेते सगळे. हो, सगळे दाणे काढून घेतले मी. हे दाणे मी जरा जाडसर असे मिक्सरमधून काढून घेते. अगदी बारीक नाही करायचे, जरा जाडसर. पण माझ्याकडं कटर आहे, त्यात बघते आधी होतंय का चांगलं. हे बघ, हे मिरची कटर आहे माझ्याकडे. हे त्याचं भांडं खालचं, ह्यात बघणार आहे मी होतंय का. कारण अगदी बारीक नाही करायचे आपल्याला ते मक्याचे दाणे, जाडसर करायचे ना. मिक्सरमध्ये पण असं चालू बंद करून करू शकतो आपण, पण ह्यात हवं तसं जरा जाडसर होईल. हे बघा, बघते कसं होतंय ते. हे बघा, असंच पाहिजे, असंच करायचं आहे मला. ह्यात सगळं करून घेते मी. थोडंसं करण्यासाठी आपलं हे ठीक आहे, मिरच्या वगैरे, शेंगदाणे. जास्तीचं नाही, पण थोडं आपण ह्यात करू शकतो. होता आलं ते. सगळं झालं. मस्त असं जाडसर निघालं त्यातून. आता मी इकडं कढई तापायला ठेवली, तेल घालते.
तेल तापलं आहे, मी जिरं मोहरी घालते. जिरं घातलं, जसं आपण पोह्याला उपम्याला घालतो तितकंच जिरं. ह्या 2 मिरच्या घातल्या. कढीपत्ता, कांदा घातला. शेंगदाणे घालते. चांगलं परतू द्यायचं. हिंग घालते किंचित. टोमॅटो, चांगलं परतू द्यायचं. कांदा वगैरे ह्यात हळद मीठ घालायचे. कांदा परतला त्याच्यात मी हळद घालते. हळद आणि मीठ. आता ते मक्याचे दाणे जे बारीक केलेत ना ते घालायचे. ते मिक्सरमधून काढायचे तरी चालतात, अगदी खलबत्त्यात कुठले तरी चालतात, पण कटरमध्ये सारखे झाले. आता हे दाणे ह्यात टाकते. हे मस्त चांगलं परतू द्यायचं. ते आपोआप वाफवलं जाईल, कारण त्याला पाणी सुटतंच ना. आता हे चांगलं सुकं होईपर्यंत परतायचं. एवढं हळूहळू त्यातलं पाणी सुकत जातं. हलवायचं जरा, नाही तर खाली चिकटतं. चांगलं हलवून घेतलं मी. आता जरा वेळेत 2-3 मिनटं मी झाकण ठेवून देते. मस्त असं आहे बघा, खूप छान लागते. जसे आपण पोहे उपमा वगैरे खातो ना तसं. झाकण ठेवते 1-2 मिनटं. झाले मी. गॅस बंद करते. मस्त झाला हा. हे बघा, असा हा आपला मक्याच्या दाण्यांचा उपमा. करून बघा. तुम्ही कधी केला असेल तर मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.